साठी लागणारा तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, हा दाखला काढण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती चेंज झालेली आहे। यामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहे। आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हा जे काही फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा कमी करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला अगदी फक्त 3 ते 4 डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही जे काही दाखला आहे ते काढू शकता। आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून फक्त तुम्ही एका दिवसामध्ये जे काही तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जे आहे ते काढू शकता। आणि हा दाखला नेमकं कशा पद्धतीने काढायचा या संदर्भातील नवीन प्रोसेस जी आहे ते या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो मला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या सरकार सेवा पोर्टलवरती अकाउंट तयार करणं गरजेचं आहे आणि अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिससाठी अप्लाय करता येते। तर आपण या व्हिडिओमध्ये अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं याबद्दलची माहिती पाहणार नाही, कारण की व्हिडिओ मोठा होतो। या संदर्भातले आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत। आता तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे। सर्व्हिस सर्च बारमध्ये जाऊन किंवा तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला येऊन सुद्धा तुम्ही सर्व्हिस सर्च करू शकता। इथे आल्यानंतर आता याच्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत। अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, परंतु आता याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, ते कोणते ते सांगतो। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच आता एका वर्षासाठी दाखला काढायचा आहे उत्पन्नाचा की 3 वर्षासाठी काढायचा आहे ते विचारण्यात येईल। आणि तुम्हाला आधारचं जे काही ऑप्शन आहे ते इथे यस करायचं आहे। म्हणजे तुम्ही जर आधार यस केलं तर तुम्हाला फोटो अपलोड करण्याची गरज राहणार नाही आणि आधारची जी काही डिटेल्स आहे ते व्हेरीफाय होणार आहे। 1 वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुम्ही इतर कामं करू शकता आणि 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा प्रामुख्याने नॉन क्रिमिनलसाठी वापरला जातो। आता नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करताना सुरुवातीला ॲप्लिकंट डिटेल्स विचारेल, जे तुम्ही अकाउंट तयार करणार आहात त्यांची जे डिटेल्स येणार आहे त्यांचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव, त्यांचं ऑक्युपेशन, त्यांचा ॲड्रेस, ज्या ठिकाणी राहतात ते आणि पिनकोड, एवढी माहिती टाकल्यानंतर बेनिफिशियरी इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला कोणासाठी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्यांचं इथे तुम्हाला रिलेशन सिलेक्ट करून घ्यायचं। जसं की मुलीसाठी काढायचं असेल तर मुलगी, मुलासाठी काढायचं असेल तर मुलगा, हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अकाउंट हे वडिलाचं असणार आहे हे लक्षात ठेवा। बेनिफिशियरी नेममध्ये जे आहे इथे मुलाचं किंवा मुलीचं नाव इथे येणार आहे। हे नाव तुम्ही जसं टाकसाल तसंच प्रिंट होऊन येणार आहे सर्टिफिकेटवरती। त्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे। हे कशावरून टाकसाल तर तुम्हाला तलाठी अहवाल आणावा लागतो। तलाठी अहवालवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, कशा पद्धतीचा असतो, कुठे मिळतो। तर इथे 3 वर्षाचा मागील 3 वर्षाच्या आधारावरती जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते दिला जात असतो। तर आता आपण इथे 3 वर्षाचं उत्पन्न टाकत आहोत तलाठी अहवालवरचं बघून। तर तुम्हाला आधी तलाठी अहवाल घेऊन यावं लागतो, तिथे रेशन कार्ड वगैरे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते देतात। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। आता मी इथे आधार ऑथेंटिकेशन जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला फोटो अपलोड करावा लागणार नाही। आता मी या ठिकाणी नो केलं, त्यामुळे मला फोटो अपलोड करावा लागणार आहे। तर तुम्ही डिसाईड करायचं तुम्हाला स्वतः फोटो अपलोड करायचा आहे की आधार कार्डवरचा फोटो तुम्हाला चालणार आहे, कारण की याचा फॉर्मॅटसुद्धा आता चेंज झालेला आहे। त्यामुळे जो तुम्ही फोटो इथे हे करसाल ते तुम्हाला इथे दिसणार आहे। याआधी कसं होतं, जे फोटो तुम्ही अपलोड करणार आहात ते सर्टिफिकेटवरती प्रिंट होऊन येत नव्हता। तर आता इथे ॲप्लिकंट डिटेल्स झालेली आहे, ॲप्लिकंटचा ॲड्रेससुद्धा टाकलेला आहे। आणि इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे कौटुंबिक उत्पन्न आहे की इथे तुमचं वैयक्तिक उत्पन्न आहे ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे बाकीची माहिती मॅन्डेटरी नाही आहे, फक्त जे काही बेनिफिशियरी डिटेल्स आहे ते व्यवस्थित टाकायचे आहे आणि जे काही सॅल्युटेशन आहे ते आणि त्यांचं नाव, म्हणजे ज्यांच्यासाठी काढायचं आहे ते आणि उत्पन्न, हे सर्व माहिती इथे टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपला जे काही फॉर्म आहे तो आता सबमिट होणार आहे। सबमिट झाल्यानंतर आता आपण ते आधार फेच डिटेल्सचं जे काही ऑप्शन आहे ते आपण व्हेरिफिकेशनचं नो केलं होतं, त्यामुळे इथे फोटो अपलोडचं ऑप्शन आलेला आहे। तुम्ही जर तिथे आधार व्हेरिफिकेशन केलं OTP टाकून तर तुम्हाला इथे फोटोसुद्धा अपलोड करण्याची गरज नाही। ते फोटो आधारवरचा जे काही फोटो आहे तो वाढ येऊन जातो। त्यानंतर आता खाली यायचं आहे, इथे तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे आणि एक तुम्हाला जे काही उत्पन्नाचं जे काही इन्कम प्रूफ आहे ते द्यायचं आहे। ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि इन्कम प्रूफमध्ये तुम्हाला तलाठी अहवाल हे अपलोड करायचं आहे। तर तुमच्या गावचे जो कोणी तलाठी असतील त्यांच्याकडे तुम्हाला हा अहवाल मिळणार आहे। आणि ॲड्रेस प्रूफमध्ये किंवा इथे जे काही आयडेंटिटी प्रूफ आहे इथे तुम्ही आधार अपलोड करू शकता। आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड, ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड झाले 2 डॉक्युमेंट आणि इन्कम प्रूफमध्ये तुम्हाला तलाठी अहवाल हे 3 आणि फोटो 4, फक्त 4 डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जी काही प्रोसेस आहे ते कंप्लीट होणार आहे। आता डिक्लेरेशन वगैरे जे काही द्यायची प्रोसेस होती अगोदर ते आता संपूर्ण काढून टाकण्यात आलेली आहे आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट्स दाखवेल 69 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला त्यानंतर पे गव्हर्नमेंट आणि प्रोसेस टू पेमेंट वरती क्लिक करून तुमचं जे काही सक्सेसफुल पेमेंट आहे ते QR कोड, नेट बँकिंग, UPI कोणत्याही माध्यमातून तुम्हाला करून घ्यायचं आहे। सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे तो तहसीलच्या लॉगिनला जातो।
AK1 AK2 अशा पद्धतीने डेस्कवर जाऊन मग नंतर फायनल जे काही सिग्नेचरसाठी तहसीलच्या लॉगिनला जे आहे ते पाठवलं जातं तहसीलदार यांच्या, आणि तिथून थंब झाला की मग तुमचं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्हल येते. याच्यामध्ये जर काही त्रुटी वगैरे आली तर तुम्हाला तिथे दाखवण्यात येते की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट आला. तर या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. जर काही कारणामुळे जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला किंवा त्रुटीमध्ये आला तर कशा पद्धतीने तुम्हाला री अप्लाय आहे ते करावं लागते. अशा पद्धतीने बघा आता आपलं सक्सेसफुल जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट झालेलं आहे. याचा स्टेटस जे आहे ते इन प्रोसेस दाखवत आहे. जर इन केस रिजेक्टमध्ये आलं तर इथे तुम्हाला जे काही रेड कलरचं ऑप्शन हायलाईट होते आणि रिजेक्शन रिझनचं ऑप्शनसुद्धा इथे हायलाईट होते. यावरती क्लिक करून मग तुम्हाला ते पुन्हा हे करावं लागते. तर आता अप्रूव्हल झाल्याच्यानंतर तुमच्या लॉगिनमध्ये ते सर्टिफिकेट दिसत असते. आता बघा या केसमध्ये पाहू शकता इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते आपण कधी अप्लाय केलं होतं त्याची डेट दाखवत आहे आणि करंट स्टेटसमध्ये जे आहे ते इन प्रोसेस दाखवत होतं अगोदर. तर आता हे अप्रूव्हल आलेलं आहे. अप्रूव्हल झाल्याच्यानंतर आता तुम्ही सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड करू शकता. जास्त करून इन्कम सर्टिफिकेटच्या केसमध्ये जे काही अर्ज आहे ते रिजेक्ट होत नाही. फक्त तुम्हाला तलाठी अहवाल, आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड आणि एक फोटो जर तुम्ही आधार व्हेरीफाय केलं तर फोटोसुद्धा तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही. एकदम कमी डॉक्युमेंट आता करण्यात आलेले आहे आणि याची प्रोसेससुद्धा एकदम सोपी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची ही जी काही माहिती आहे मित्रांनो, आता सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करू शकता तुम्ही इथून अप्रूव्हल झाल्याच्यानंतर. अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट जे आहे ते आपलं डाउनलोड झालेलं आहे. याचं जे काही फॉर्मॅट आहे ते सुद्धा चेंज झालेलं आहे. याच्यावरती फोटो अगोदर येत नव्हता, तो फोटोसुद्धा आता येतो. त्यानंतर आउटवर्ड नंबर येतो, 3 वर्षासाठी उत्पन्नाचा दाखला. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. याच्यावर 3 वर्षाचं उत्पन्न आहे आणि खाली कोणासाठी काढण्यात आलेला आहे हा दाखला त्यांची माहिती तुम्ही फॉर्म भरताना दिली असेल तर ते माहितीसुद्धा तुम्हाला इथून तुम्ही पाहू शकता. आणि या दाखल्याची जरी 3 वर्षाचा हा उत्पन्नाचा दाखला असला तरी याची जी काही व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष असते. अशा पद्धतीने खाली तहसील कार्यालयाचा शिक्का, राईट साईडला बारकोड, लेफ्ट साईडला बारकोड, राईट साईडला तहसीलदार यांची सिग्नेचर आणि अशा पद्धतीचं जे काही स्टॅम्प वगैरे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. आता याच्यावरती कोणत्याही सही शिक्क्याची गरज राहणार नाही. अगोदर याच्यावरती शिक्कासुद्धा येत नव्हता, परंतु आता ते सुद्धा त्यांनी इथे मॉडिफाय केलेलं आहे. म्हणजे आता एकदम अप टू डेट हे सर्टिफिकेट जे आहे ते झालेलं आहे. याच्यामध्ये काही आता प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरबसल्या नॉन क्रिमिनलसाठी तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा इतर कारणासाठी तर सहज अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. काही अडचणी आली तर कमेंट करून अवश्य विचारा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.